पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। भडगाव शहर हे स्वच्छतेच्या दृष्टिकोनाने महाराष्ट्रात स्वच्छ शहर म्हणून ओळखले जाते, पण या शहरातील भडगाव पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना गुटखा पान खाऊन थुंकून मोठ्या प्रमाणावर घाण केलेली दिसून येत आहे। शासनाच्या आदेशान्वये भडगाव नव्हे तर जिल्ह्यातील शाळा, शासकीय कार्यालय तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेली आहे। तरी देखील शासकीय कार्यालयातच अस्वच्छता करणाऱ्यांवर पोलीस स्टेशन कारवाई करणार का, असा प्रश्न नागरिकांनी माझा मराठवाडा जवळ उपस्थित केला आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे, पण या शहरातील सरकारी कार्यालयामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर गुटखा, तंबाखू, पान खाऊन पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वाराजवळ ठिकठिकाणी थुंकलेल्या भिंतीवर मोठ्या प्रमाणावर घाण दिसून येत आहे। तसेच तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील सर्व शासकीय शाळा व कार्यालय तंबाखू मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। तरी देखील भडगाव पोलीस स्टेशन आवारात थुंकून भडगाव शहरात अवैध धंद्यांनी मान डोकावले। हे प्रवेशद्वाराजवळ थुंकून खुलेआम चॅलेंज तर नाही, मोठ्या प्रमाणावर गुटखा, तंबाखू खाऊन मोठ्या प्रमाणावर थुंकलेले आढळून आले आहे। यामुळे या मोहिमेचा शासकीय कार्यालयातूनच बट्ट्याबोळ होत असेल तर इतर ठिकाणी याची काय अवस्था असेल याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। पोलीस स्टेशनमधील कर्मचारी की बाहेरील येणारे नागरिक याबाबत देखील संभ्रम निर्माण झाला आहे। जर बाहेरील नागरिक भडगाव पोलीस स्टेशनमध्ये येऊन असे कृत्य करत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणे ही गरजेचे आहे। तर कार्यालयीन कर्मचारी जर कार्यालयात घाण करत असेल तर त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्याची मागणी भडगाव तालुक्यातील नागरिकांनी केली आहे। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।